नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही चाललो आहे महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट म्हणजेच कळसुबाई शिखर. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो ट्रेनने, पण आज ट्रेनची काही स्ट्राईक होती, सगळे ट्रेन वगैरे बंद होते, त्याच्यामुळे आता विचार केला बाईकनेच जाऊ. मग चला, तर आज चाललो आहे दिशांच्या बाईकने. हा मला बोलतो की नेहमी तुझीच बाईक घेऊन जातो, यावेळी त्याची बाईक घेऊन जाऊया, म्हणून त्याची बुलेट घेऊन चाललो आहे. जाऊ आरामात आता आम्ही, काही घाई नाही, आरामात जाऊ आणि 4ला पोचू तिकडे. मग ट्रेक चालू करू. चला मग पुढे भेटू. तर फायनली आम्ही कळसूबाईच्या पायथ्याशी आलो, नंतर ट्रेक चालू केलं आणि पहिल्या पायऱ्या लागलं आम्हाला. बघा, आमच्या आधी पण लोक गेलेत वरती, भरपूर लोक गेलेत वरती. आता 10 मिनटं झाले आम्ही चालू केलं. तर बघू, भेटू पुढे. 15 मिनटं ट्रेक करून आम्ही आता पहिल्या स्पॉटवर पोचलो आहे आणि इथे बघा, इथे पण लोक राहतात. हे बघा, इथून रस्त्यात पुढे जायचं आहे आम्हाला, तर जाऊ. दिशान, बोल. एक्साइटमेंट आहे का नाही सनराईज बघायची? तर चल मग फटफट. हाऊ द जोश. हाय सर. हाय सर. एवढ्या वरती पण लोक राहतात इकडे. इथे खूप घर आहे, म्हणजे हे पूर्ण डोंगरावर लोक राहतात. शेती वगैरे पण केली आहे यांनी इकडे. मी तुम्हाला येतं ना, कारण की आता काळो काय म्हणून काय दिसणार नाही, थोडं येताना दाखवतो तुम्हाला. डोंगराचं थोड्याशा वरती आल्यावर इकडे एक मंदिर भेटतं. हे पण कळसुबाईचंच मंदिर आहे, कारण की जे वरती जाऊ शकत त्यांच्यासाठी हे खाली मंदिर दिले. तर हे बघा, कळसू माते की जय. इकडे बघा, इथे पण बाजूला लोक राहतात. तर मित्रांनो, फायनली खूप दिवसानंतर इथे यायचा प्लॅन होता, पण काय प्लॅनच बनत नव्हता, पण फायनली प्लॅन झाला आहे आणि आम्ही आलो इकडे. खूप एक्साइटमेंट होती इथे यायची आणि इथे येऊन सनराईज बघायची. तर आम्ही आता पोचलो कळसुबाई शिखरावर. कळसुबाई शिखर आपल्या महाराष्ट्रातला माउंट एव्हरेस्ट आहे आणि याची उंची 5400 फूट इतकी आहे. तर चला, आम्ही आता इथून आम्ही एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवतो पुढे काय काय करणार आहे ते. चल बाई, चल. चलो लेट्स गो. इथे गाडी चढली तर दिशन बुलेट चढेल नाही इथून आरामात. चढेल आरामात, आली असती. ऑफ रोडिंग पॅच. पण ते मध्ये पूल आहे ना. पूल का मधून तिथे कसं आणलं असतं त्याच्या पायऱ्या वगैरे. हो, नाही पायऱ्यांवरनं प्रॉब्लेम नव्हता, चढली असती. फळी आणली असती ना, फळी लावून चढली असती. इथे बघ, सुंदर घर बांधलंय ना. हो, पत्र्याचं. ट्रेकसाठी तर त्यांच्यासाठी इथे लाईट वगैरे पण लावली आहे, प्रॉपर पोल खांब वगैरे. पूर्ण स्ट्रीप आहे इथून मी चढतोय. तर आम्ही आता इथे विचारलं, ते बोलले अजून 25% तुम्ही पार केले, अजून 75% बाकी वरती जायचं. आणि इकडे असं दुकान वगैरे पण आहे, लिंबू सरबत, पाणी वगैरे पण तुम्ही ते घेऊ शकता. तर चला जाऊ. मला कॅम्पिंग करायचं, तुम्ही कॅम्पिंग पण करू शकता. ते बघा, इकडे पण दुकान वगैरे आहे. आम्ही आता 40% चढलो असेल कदाचित. जाऊ पुढे, ते जायचं आहे बघा. महाराष्ट्रास हायेस्ट पीक द कळसुबाई. हे बघा, इथे असे प्रॉपर पायऱ्या आहेत. थोड्या वरती अशा पायऱ्या आहे आणि वरती काहीतरी कोणतरी मुलं लोक आहेत, त्यांचा आवाज येतोय बघा. साईडला रेलिंग पण दिली आहे पकडायला. तर आता आम्हाला हे स्टेअर्स चढायचे आहेत, असे 2-3 आहे वरती. तर त्याला चढू. मग हा लास्ट पॅच आहे, इथून डायरेक्ट आम्ही वरती पोचू.
आपला भाई येतोय. काय वाटतं दिशान? मस्त वाटतंय. आता थोड्या वेळाने क्लाउड्स येतील, फोटो चांगला. देवाची कृपा असो क्लाउड सेव. धोके आहे म्हणजे मला वाटतं येईन करून, बघू आता. आम्ही सेकंड स्टेट चढतो आता थोडं वरती आल्यावर. आणि मध्ये आता आम्ही जे चढलो तिकडे की पुढच्या पायऱ्या होत्या, म्हणजे ते डोंगरात कोरलेल्या पायऱ्या. इथं लोक पायऱ्या चढतो. मस्त वारा सुटला. ॲक्च्युली मी आता त्या डोंगरावर पोचतोय आणि इथे तुम्ही माझ्या बघे व्ह्यू बघा, फक्त एक झलक बघा. हे बघा. तुम्हाला वरती जाऊन दाखवतो, भारी आहे. तर आता आम्ही पोचतोय आणि 3 तासाचा ट्रेक वरती आहे का नाही दिशान? हो. तुम्ही मागे वातावरण बघू शकता, एकदम भारी, एकदम सुंदर सीडी सिनेरी. 8, 9, 10 चलो. दिशान कसं वाटतं तुला पोचून वरती? मस्त वाटतंय. मागे व्ह्यू बघा भाई, एकदम खतरनाक. 3 तासाचा ट्रेक वरती नाही ते. एकदा तरी यायला पाहिजे इकडे, अजून पुढे बघू कसे कसे येऊ लागतात वेगळा. नरसोबाचं मंदिर आहे आणि नरसोबाचं मंदिर स्टोरी सांगतो. म्हणजे या गावामध्ये एक आदिवासी मुलगी तिचं नाव होतं माणसं, की म्हणजे गावातल्या लोकांचा उपचार करण्याची म्हणजे औषधी वनस्पतीने ते तिच्या नेत्रावरती जाऊन मंदिर नदीला पोहोचतो. पाया वगैरे पडून आणि आजीबाई आणि आजोबा कसे चालले. हाईट्स ऑफ ढेरी बघा, ढेरी या वयात पण म्हणजे, आणि फुल 90 डिग्री सीडी आहे. खतरों के खिलाडी फील आहे. मजा आली खूप मस्त. एक
नंबर ट्रेक होता आणि वरती थंडी भरपूर आहे. ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच. आणि जर तुम्ही येत असाल तर स्वेटशर्ट नक्की कॅरी करा. आणि जॅकेट, कारण का हां. थंडी खूप आहे. थंडी तर खूपच आहे. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही ट्रेननी येऊ शकता. तुम्हाला दादरवरून ट्रेन भेटेल कसारा. मग कसाराला उतरून तुम्ही तिथून रिक्षा किंवा टॅक्सीने तिथे डायरेक्ट बारी विलेज आहे. बारी विलेज कळसुबाईच्या पायथ्याशी बारी विलेजने येऊन तुम्हाला ट्रेक चालू करायचं आहे. आणि ट्रेक म्हणजे हां, ट्रेक म्हणजे इझी ट्रेक आहे. एवढं काय डिफिकल्ट नाही आहे. फक्त मोठा ट्रेक आहे. तर इथे मोस्टली लोक सनराईज बघायला जास्त येतात. आणि जे काही लोक आहेत ते म्हणजे मंदिरामध्ये पाया पडायला येतात. आणि इथे आलं तर मंदिरामध्ये पायासुद्धा पडा तुम्ही. गावातले लोक पण इकडे येतात. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो 70-80 याचे आजी आजोबा इकडे येतात. ते विचार करा. म्हणजे आपण पण येऊ शकतोच. एवढी काय डिफिकल्टी नाही इथे. ट्रेक चांगला आहे, फक्त मोठा ट्रेक आहे. आणि जर तुम्ही सकाळी गेलं तर तुम्हाला म्हणजे थकवा कमी येणार आहे, कारण की थंड वातावरण असतं आणि डिहायड्रेट पण कमी होईल तुम्ही. सो होप तुम्ही सकाळी जायचा प्रयत्न करा इथे. म्हणजे जे इथे रस्ता तो म्हणजे प्रॉपर रस्ता आहे. मध्ये मध्ये पायऱ्या वगैरे, परत स्टेअर्स वगैरे. म्हणजे काही जागा आहे तिथे म्हणजे तुम्हाला खाली ट्रेक करायला लागेल. म्हणजे इन्क्लाइन पॅचेस आहे 3, 4, 5. म्हणजे रॉक क्लाइम्बिंग करायला लागेल तुम्हाला. ठीक आहे. आता जे पाण्याची व्यवस्था वगैरे म्हणजे लाईननी दुकानं आहे. तुम्हाला खायला प्यायला पण भेटेल आणि पाणी वगैरे पण भेटेल. म्हणून एवढं काय प्रॉब्लेम्स नाही इकडे. येऊ शकता तुम्ही. खूप जागा आहे तिकडे. रेस्ट करायला पण खूप जागा आहे. म्हणजे 15-15 मिनिटांनी तुम्हाला स्पॉट भेटतील दुकानं वगैरे. तुम्ही तिकडे रेस्ट वगैरे करू शकता. आणि ते कॅम्पिंगची सुविधा पण आहे. कॅम्पिंग पण करू शकता. ओव्हरऑल मस्त ट्रेक होता. आणि आजचा ट्रेक ते म्हणजे सनराईज होतं. तर हे बघा, आता तुम्हाला ते दिसत असतील पायऱ्या वगैरे आहे मध्ये मध्ये असे चांगल्या. हे दुकानं वगैरे पण आहे. आणि सकाळी भरपूर लोक असतात इकडे. सॅटर्डे संडेला तर मी तर बोलतो येऊच नका, कारण की ते एवढा क्राऊड असतो, कारण की उभारायला जागा नसते इकडे. दर्शन पण तुम्हाला खूप वेळाने. हो, सॅटर्डे संडेला मग येऊ नका. हा गावाचा व्ह्यू बघा ना, काय खतरनाक वाटतं. असं वाटतं स्वित्झर्लंड आहे. हो, महाराष्ट्रामधलं. आपल्या तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एवढं फिरायला ना आम्हाला बाहेर जायचं मनच नाही करत. काय बोलतो दिशान? हो, महाराष्ट्रातच गड किल्ले एवढे आहेत ते बघायला. गड किल्ले पण झाले, परत समुद्र किनारे झाले. म्हणजे एवढे सुंदर आहे ना आपल्या महाराष्ट्रात. बाहेर जायची गरजच नाही. तर आज जातात मथुरा, काशी विशी, काय ठेवलंय तिकडे. मनाली बिनालीमध्ये काय नाही मित्रांनो. महाराष्ट्रात फिरा, गरबा पण वाटेल तुम्हाला. आणि मेन म्हणजे आपला मराठ्यांचा इतिहास काय. तू काय सारखा पडतो आज? काय झालं तुझं? हा, ग्रीप नाही असे बघा, असे शूज घालू नका तुम्ही. ग्रीप वाले शूज घाला प्रॉपर. सगळं सारखं पडत येईल. हे माझे शूज आहेत, ते बाईकचे आहेत. तर मी चुकीचे शूज घालतो. जो सनराईज बघितला तो विश्वसनीय होता आणि मस्त होता. मजा आली. तर आम्ही इथे आता चाललो आहे डायरेक्ट आता घरी. आम्ही बाईक खाली लावली आहे. बाईकने जाऊ डायरेक्ट घरी. चला मग व्लॉग इथेच एंड करून टाकू ना. हो, चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काय करा, सबस्क्राईब करा. हां, आपण काय पैसे वगैरे येत नाही. करा. आपण असं म्हणजे पैसे वगैरेसाठी ब्लॉग वगैरे बनवत नाही. मेमरीज कलेक्ट करायला बनवतो. आणि ज्या आपल्या गडकिल्ल्यांची माहिती आहे म्हटलं आपल्या महाराजांची, ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही करतो.